बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूवरील अत्याचाराविरोधात आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। तावडे हॉटेल परिसरात करण्यात आलेल्या या निदर्शनावेळी बांगलादेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवण्यात आला। यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या व मोदी सरकारवर जोरदार ताशिरे ओढले। बांगलादेश सरकारचा निषेध करण्यासाठी बांगलादेशचा पंतप्रधान त्यांचा पुतळ्याला जोडो मारो आंदोलन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही इथं जाहीर केलं होतं। परंतु हिंदू खतरे में है, बटेंगे तो काटेंगे ह्या घोषणा देऊन हे सरकार सत्तेवर आलं। पण आज हिंदुस्थानातच बांगलादेश सरकारच्या पुतळ्याला जोडे माराय नाहीत ही दादागिरी आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि दुर्दैवानं हे पोलीस प्रशासनाने दादागिरी ह्या कोल्हापुरात सुरू केलेली आहे। आम्ही आमच्या पद्धतीने पुतळा तयार करून इथं आणला, आम्ही आमचे फलक आणले, ताबडतोब पोलीस अधिकारी त्यांची ताकद लावली, दादागिरी केली आणि पुतळे काढून घेतले, फलक काढून घेतले। हा हिंदुस्थानात आपण काम करतोय का कुठं काम करतोय हा प्रश्न आता हिंदूंना आम्हाला पडला आहे। म्हणून हिंदू खतरे में आता खरं तर म्हणायला लागेल, खरोखर हिंदू खतरे में आलेले आहेत। एका म्हणतो ना मोठं बहुमत मिळाल्यानंतर काय घडू शकतं त्याचं उदाहरणही आहे। त्या देशामध्ये हिंदूंची खुलेआम कत्तल होते, महिलांवर अत्याचार होत आहेत, ह्या देशाचे पंतप्रधान काय बोलत नाहीत। त्या मणिपूर सारखीच घटना घडते तरी तो देशाचे पंतप्रधान महागुरु विश्वगुरु म्हणतात ते काय बोलत नाही आहेत। मग बोलायचं कुणी? मग आम्ही हिंदूंनी आम्ही शिवसैनिकांनी बोलायचं नाही, आमचे कृती आमच्या भावना व्यक्त करायला नाहीत। जर अशा पद्धतीने पोलीस प्रशासन दादागिरी केली असेल आणि करतायत त्याचा प्रथम आम्ही पोलीस प्रशासन निषेध करतो। अरे पुतळ्याला जोडे मारणे कुणा जोडे मारायचे? मग हिंमत आहे ना, मग करा हल्ला त्या बांगलादेशवर आणि त्यांना दाखवून द्या की नाही हिंदूंवर अत्याचार मी सहन करणार नाही। ते पण दाखवत नाही, काय बोलत नाही, त्याचा निषेध करणे मी इथं आलेलो आहे। म्हणून पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र शासनाचा आम्ही धिक्कार करतोय, निषेध करतोय। या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या हातून बांगलादेशचा पुतळा, हातातील फलक ताब्यात घेण्यात आलं होतं। यावरून जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक झाले होते। पोलीस प्रशासन व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्यात झालेल्या बातचीतीनंतर काही काळ आंदोलनास परवानगी देण्यात आली। दरम्यान या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख विजय दवणे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।